सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भातसा धरण, शहापूर तालुक्याची आन बान शान आणि मुंबईची भागवणारा तहान, असा हा भातसा धरण नेहमी शांत आणि विसंगत दिसतो. पण जेव्हा भर उन्हाळ्यात याच भातसा धरणाच्या पाण्याची पातळी जेव्हा 40% येते, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. मंडळी, महासंकट येणार. मुंबई आणि ठाण्याची तहान भागवणारा एकमेव भातसा धरण. याच भातसा धरणाच्या पाण्याची पातळी फक्त 40%वर आलेली आहे. पाऊस तोंडावर आला आहे. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडा गेला आहे. मुंबई आणि ठाण्याची चिंता वाढवणारी हीच बातमी. भातसा धरणात केवळ 40% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. आगामी काळात मुंबईची तहान भागवणारा भातसा धरण कोरडा पडणार की काय, हे सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी, आपण पाहत आहात GT इन्फो चॅनल. भातसा धरण हे मुंबईला पाणी पुरवठा करणारे सर्वात मोठे आणि एकमेव महत्त्वाचे धरण मानले जाते. मात्र यावर्षी वाढलेला उन्हाळा, बाष्पीभवन आणि पावसाने मारलेली दडी यामुळे भातसा धरणाची पातळी दिवसेंदिवस खाली चाललेली आहे आणि याच आगामी काळामध्ये मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करणारं मोठं भातसा धरण, या भातसा धरणावर संकट आलेलं आहे. जलसंपदा विभागाचे या गोष्टीवर बारीक लक्ष लागलेलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार असाच जर पाणीसाठा खाली होत राहिला, असाच जर उकाड्याने हैराण झालेल्या परिस्थितीवर जर आपण मात केली नाही, तर आगामी काळामध्ये मुंबई आणि ठाण्याची पाणी पुरवठा हा कपात केला जाऊ शकतो आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी मोठी आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईला दररोज लाखो लिटर पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांचा मुख्य स्रोत म्हणजेच भातसा धरण. परंतु याच भातसा धरणाची पातळी दिवसेंदिवस खाली गेल्याने मुंबईला हीच मोठी धोक्याची घंटा मानावी लागेल. जलतज्ञांच्या मते 40% पाणीसाठा हा मृत साठा असतो. तो कधीही वापरता येत नाही. म्हणूनच वरुण राजाने आणखी कृपा केली नाही तर मुंबईच्या इतिहासामध्ये महासंकट मुंबईवर येणार आहे. मंडळी, हीच परिस्थिती हाताबाहेर जाण्याऐवजी पाणी आपण काटकसरीने वापरणं आज गरजेचं ठरलं. आता संपूर्ण मुंबईचे लक्ष आभाळाकडे लागलेलं आहे. शहापूरकरांच्या डोंगर दऱ्यामध्ये कधी पाऊस पडतो व भातसा धरण केव्हा भरते, यावरच मुंबईकरांचं जगणं मरणं खरं तर आज अवलंबून राहिलेलं आहे. तर मंडळी, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भातसा धरण.